नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये? बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, दिवसा बघा समुद्राकडून जे वारे जमिनीकडे वारे वाहतात त्या वाऱ्यांना कोणते जे वारे बघा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात? बघा, त्यांना या ठिकाणी खारे वारे या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो? बघा, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चून खडक बघा स्तरित या प्रकारचा तो खडक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण हे लंबरूप? खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सूर्यकिरण या ठिकाणी वर्षभर लंबरूप पडतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये वर्षभर या ठिकाणी सूर्यकिरण या ठिकाणी लंबरूप पडतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टुंड्रा प्रदेश यांचं प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, टुंड्रा प्रदेश यांचं बघा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दीर्घकाळ हिवाळा या ठिकाणी यांचं या ठिकाणी प्रमुख वैशिष्ट्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी क्षेत्र असणारा खंड खालीलपैकी कोणता खंड आहे? बघा, सर्वात कमी क्षेत्र असणारा खंड म्हणजेच ऑस्ट्रेलिया खंड बघा सर्वात लहान तो खंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणते बेट आहे? बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट म्हणजे ग्रीनलँड बघा हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी बघा ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दादाभाई नेहरूजी बघा याने बघा स्थापन केलेली संघटना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युगांतर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले? बघा, युगांतर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढलेलं आहे? बघा, युगांतर बघा या नावाचं साप्ताहिक हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, ब्यारींद्र कुमार घोष यांनी युगांतर या नावाचं साप्ताहिक काढलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणीही केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज बघा परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणीही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे? बघा, खालीलपैकी कोणत्या उद्योगाला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते? बघा, इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी बघा बेंगलोर या शहराला बघा इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टाटा लोह आणि पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह पोलाद कारखाना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जमशेदपूर या ठिकाणी टाटा लोह पोलाद कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? बघा, सिमेंट उद्योगामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, चून खडक बघा या ठिकाणी कच्च्या मालाची गरज असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? बघा, खालीलपैकी सन 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? बघा, सन 1930 मध्ये बघा सोलापूर या शहरामध्ये
मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता? बघा, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी तो सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये आकारमानाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी बघा लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कशाचे या ठिकाणी उदाहरण आहे? लक्षद्वीप बेटे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. लक्षद्वीप बेटे बघा प्रवाळीय निर्मिती यांचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 9 पहा, दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, दक्षिण गोलार्धामधला बघा सर्वात मोठा दिवस म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो. प्रश्न क्रमांक 10 बघा, जगामधला सर्वात मोठा महासागर खालीलपैकी कोणता महासागर आहे? बघा, जगामधला बघा सर्वात मोठा महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर हा जगामधला बघा सर्वात मोठा तो महासागर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक खालीलपैकी कोणतं पीक आहे? बघा, खरीप व रब्बी अशा दोन्ही बघा हंगामामध्ये बघा येणारं पीक म्हणजे बघा ज्वारीचं पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा पडीत जमिनीचं क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? बघा, देशामध्ये बघा पडीत जमिनीचं बघा एकूण क्षेत्र बघा हे 8% बघा देशामध्ये पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहाची लागवड सर्वात प्रथम खालीलपैकी चहाची लागवड बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? बघा, चहाची लागवड बघा सर्वात प्रथम आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम चहाची लागवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? गुलमर्ग सोनमर्ग बघा गुलमर्ग बघा सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, दूधगंगा बघा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, तिरुपती बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, तिरुपती बघा हे धार्मिक स्थळ आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कल्पकम बघा हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, भारतामध्ये बघा पोस्ट खात्याची बघा स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1854 बघा या वर्षी भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नामदफा हे भारतामधलं बघा एक प्रमुख अभयारण्य आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा बघा नामदफा भारतामधलं बघा प्रमुख हे अभयारण्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी प्रमुख अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आकार आहे? बघा, महाराष्ट्राचा बघा सर्वसाधारण आकार बघा या ठिकाणी
त्रिकोणाकृती या प्रकारचा तो आकार आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? बघा सह्याद्री हा पर्वत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. उत्तर ते दक्षिण या दिशेने बघा सह्याद्री पर्वत हा या ठिकाणी पसरलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जिनिव्हा या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा, तुतीकोरीन हे भारतामधलं बघा महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये? तुतीकोरीन बघा प्रश्न झाला होता. तुतीकोरीन बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा लॉर्ड कर्झनने बघा बंगालची फाळणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1905 या वर्षी बघा लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी ही केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणारा इंग्रज अधिकारी खालीलपैकी कोण आहे? बघा जलियांवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये झाले होते. या हत्याकांडाला जबाबदार अधिकारी खालीलपैकी कोण? या ठिकाणी बघा जनरल डायर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडली होती? बघा चौरी चौरा बघा ही घटना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा चौरी चौरा या ठिकाणी घटना ही घडली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता प्रयोग आहे? बघा चंपारण सत्याग्रह सन 1917 मध्ये बघा महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण? खतफोडीच्या बंडाशी संबंधित खालीलपैकी कोण आहेत? बघा महात्मा फुले हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा 1 एप्रिल सन 1935 बघा 1 एप्रिल सन 1935 बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, लंडन या ठिकाणी बघा ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? लंडन या ठिकाणी बघा ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? बघा उधम सिंग यांनी बघा लंडन या ठिकाणी ओडवायर यांचा खून हा केला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मानवी समता बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक हे महर्षी कर्वे यांनी ते सुरू केलेलं मासिक होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ बघा मायकेल फुगो यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. दुसरा क्रमांक बघा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? बघा आकाशवाणी बघा ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी बघा लिहिलेली कविता आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा सार्क संघटनेची स्थापना बघा सार्क संघटनेची स्थापना सन 1985 बघा या वर्षी सार्क संघटनेची स्थापना ही झाली होती. दुसरा क्रमांक बघा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण? महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सन 1993 बघा यांची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, GSTची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा GSTची बघा अंमलबजावणी करणारे आसाम बघा हे राज्य भारतामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या? भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा BJPची स्थापना बघा सन 1980 या वर्षी BJPची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे?
बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना बघा सन 1920मध्ये लाला लजपत राय बघा यांनी स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्राचं बघा धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सर्वात प्रथम मांडावे लागते? बघा केंद्राचं बघा धन विधेयक बघा सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये या ठिकाणी मांडावे लागते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जीएसटी बघा वस्तू व सेवा कर दिन बघा 1 जुलै बघा या दिवशी वस्तू व सेवा कर दिन असतो. प्रश्न क्रमांक बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.